मित्रांनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आजचं 26 जानेवारी म्हणजे एक हिंद केसरी मुंबईचं मैदान आणि या मैदानामध्ये आपले शरद शेठ पण आले. तर एक प्रेक्षणीय बिनजोड जमलेली आहे. मथुर वर्सेस आरिब्या, शिलगावचा आरिब्या, त्याची मुलाखत घेणार. शरद शेठ नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, एक प्रेक्षणीय बिनजोडचा बॅनर पडलेला 3 दिवसापासून एक चर्चा चालू आहे की आरिब्या वर्सेस मथुर एक प्रेक्षणीय बिनजोड होणार आहे. सांगा ना थोडक्यात कशी काय जमली. आता आमची इच्छा होती मथुरवर गाडी खेळायची. भरपूर दिवसापासून 1-2 वर्षापासून आम्ही एक नियोजन करत होतो की मथुरसोबत गाडी खेळावी. एवढा तर टॉपचा बैल नाही आमचा. मथुर तर मोठा वस्ताद आहे शहरी क्षेत्रातला. तर आमची इच्छा होती पार्टनरसोबत 2 धनेश आणि अजयसोबत मी बोललो की आपण एक नियोजन करूया. गावाजवळ अड्डा आहे, पारंपरिक पिढीने पिढी चाललेला अड्डा आहे आपला. घराजवळ गाडी खेळूया, गावाल्याने बघायला भेटेल आपला बैल किती पळतो, किती कसं काय नियोजन होतं. तर जरा मथुरवर गाडी खेळायची आमची इच्छा होती. ती इच्छा आमची पूर्ण झालेली आहे. नक्कीच आता आजच्या शर्तीबद्दल काय सांगाल, कारण का आरिब्या आणि गरिबा एक टॉपचे नंदी. तुम्ही जरी सांगत असले की नाही पळत, तरी पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, आपल्या मुंबईच्या पब्लिकला माहिती आहे की सध्या हल्ली गाडी चांगली पळते आणि कुठे ना कुठेतरी आजच्या या मैदानामध्ये काहीतरी चांगले क्षण देण्यासाठी तुम्ही गाडी पकडली. काय सांगाल. ही गाडी पकडलेली याचं नियोजन एकच आहे की जर माझ्या हरवेला जर गुलाल आज भेटला देवाच्या कृपेने तर लय आमचा नाव पण होईल आणि मथुरबरोबर गाडी खेळलं मोठा योच आनंद आहे. नावासाठी नाही, गावासाठी खेळतो आम्ही. गावातून खूप सपोर्ट भेटलोय. तर आरबीआयने जर गाडी मारली तर खूप खूप आनंद होईल. गगनात मावेनच आमचा आनंद होईल. बरोबर आहे. बघा, प्रत्येक जणांनी म्हणजे अशा अपेक्षा लावून ठेवलेली असते. परत प्रत्येकाला आपल्या नंदीवरती प्रेम असतं. पण आज तुम्ही बोलता की मथुर पण तेवढा चांगला नंदी, ही गाडी खेळायचा आनंदच काय वेगळा असेल. काय बोलाल. मथुर तर नामांकित बैल आहे. त्याला घाट असो, काय असो, मुंबई असो, बिंजोड असो, 3 फेऱ्याचं मैदान असो, त्याला तोड नाहीये. तो बादशाह आहे, बिंजोडचाही बादशाह आहे, 3 फेऱ्याचा तो वस्ताद आहे. त्याची तोड मी तर माझ्या बरोबर सध्या करू शकत नाहीये. जेव्हा गाडी मैदानात पडेल तेव्हाच काय कळेल. बरोबर आहे. काय जे व्हायचे ते घटना समोरासमोर होईल, निकालात समजेल. बरोबर आहे दादा, हारजीत होणार असते, पण बघा आपण या शर्यती खेळता, या मैत्रीपूर्ण खेळता आणि कुठेतरी प्रेमा खातीर खेळता. आणि तुम्ही शर्यत जमवली तेव्हा म्हणजे काय तुमचं बातचीत झाली, म्हणजे प्रेमाने जमवली की कशी जमवली. बघा काय गौरवला उचलण्याच्या अड्ड्यात भेटला. गौरवला मी सांगितलं की उजवी साईड कधी घेणार आहे. तो बोलतो का रे गाडी खेळायची आहे का. तो दिली चान्स तर खेळू आपण प्रेमापोटी मजेत. तर गौरव घरी येऊन मला कॉल केला, ठीक आहे गाडी खेळू आपण. तर 2 गोंड्यावर. पण एवढी मोठी आमची ऐपत नाही आहे, आम्ही खेळू शकतो 1 गोंड्यापर्यंत. तर नंतर मग 1-2 दिवस गेले, मी त्याचा काही कॉल नाही आला. शुभमला कॉल केला. शुभम बोलतो ठीक आहे दादा गाडी खेळू आपण प्रेमापोटी. गाडी आमची 55,000 2-4 बालद्यांवर गाडी जमलेली आहे. शुभमने बोला ठीक आहे सर्व काय प्रेमापोटी होईल, मी उजवी साईड घेतो. तर त्यांनी उजवी घेतलेली आमच्यासाठी आणि आम्हाला डावी साईड दिलेली आहे. तो डावी उजव्या साईडने पळत नाही. बरोबर. त्याला प्रेमापोटी शर्यत जमली, त्यांनी साईड घेऊन आम्हाला खुश केलेली आहे आणि तोही खुश आहे. प्रेमापोटी शर्यत होणार आहे. दादा बघा, हारजीत तर शेवटी होतच राहणार आहे, पण आज तुम्ही म्हणजे किंवा तुमची मंडळी असतील किती खुश आहे, कारण का बघा त्या नंदी सोबत पळण्याची सगळ्यांची इच्छा असतं किंवा विरोधामध्ये पळायला, सोबत पळा किंवा विरोधात पळा, नावच होणार आहे. आता नाव तर आमचा बॅनर टाकच्या महाराष्ट्रात पोहोचलाय, हीच आमची खुशी आहे. आणि गावाने पण, गावातून प्रत्येक व्यक्तीने आम्हाला फोन केलेत, एवढी मोठी गाडी दिली, फुल सपोर्ट केलाय. काही सपोर्ट लागेल, मानधन पैसा सपोर्ट येम ते काही जे लागेल आम्ही सर्व येतोय. आरिब्यासाठी शेलगाव पूर्ण सज्ज आहे आणि मथुरसाठी देखील पूर्ण त्याचा फॅन फ्लोअर सज्ज आहे. मैत्रीपूर्वक लढत आहे, काही वाद नाही, दोष नाही, काही नाही. प्रेमापोटी शर्यत होणार आहे, हात मिळून शर्यत होणार आहे आमची. आणि वरनं पण आम्हाला फोन आलेत की शेट एवढी मोठी गाडी प्रेमापोटी झालेली आहे, काही हे नाही. बरोबर आहे. बस दादा आता जसं बोलताय तुम्ही प्रेमापोटी, पण बघा शेवटी लढत झाल्याच्या नंतर तुम्ही रागरुष नाही करावा म्हणून तुम्ही जरी कोणी पण जिंकला तरी पण मला तरी वाटतं 2 जणांनी येऊन गाडीवरती फोटो काढावा. मी राहुल भाईला रात्रीच बोललोय की शेठ तुमच्या मुलांना सरळ सांगा की आमचं नातं आहे राहुल भाईचा माझा आणि प्रेमापोटी शर्यत होईल. राहुल भाईचे मामा ते माझ्या आत्याची मुलं आहेत डायगरचे, त्याला सरळ सांगितलंय की तुमच्या मुलांना देखील सांगा तुमचा आनंद तुम्ही तुमच्या गाडीत. मी तर घरी रात्रभर परवा सांगतो आणि आता येता वेळी सांगितलंय की बिलकुलही हा हंगामा नाही होणार. फक्त एक आपल्या गावदेवीच्या आईचं नाव आणि भेटलेला गुलाल कपाली लावून याचाच आनंद मानवायचा. काही राग रोष गोंगाट करता कामा नये कोणी. बरोबर आहे. दादा मग आज शर्यती किती वाजता होणार आहे. शर्यत आता 11:15चा टाइम आहे, 12 पर्यंत काढूया. ते लोक आले तर जसे येतील तसे डिपॉझिट भरून आपण गाडी लवकरात लवकर करूया. त्यांच्या घरी वाढदिवस आहे मुलाचा, त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या सर्व पब्लिकला जनतेलाही शुभेच्छा. चालेल दादा, जास्त वेळ नाही घेत आहे. दादा ही गाडी खेळण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे. आमचा उद्देश एकच आहे की कधीतरी आपलाही नंदी उजेड द्यावा, काहीतरी त्याचं नाव व्हावा. ज्या मालकांनी घडवला आंबातांड्याचा बलिराम शेठ
त्याचंही नाव उजेड द्यावा, कन्नडचा, संभाजीनगरचा. बरोबर. याच खातीर आम्ही गाडी पकडलेली आहे. त्या मालकांना जबान दिली होती, कधीतरी मोठी गाडी केली तुमचंही नाव रोशन करू, आमचंही नाव रोशन होईल. हीच आमची अपेक्षा होती. आज ती अपेक्षा आम्ही पूर्ण केलेली आहे. आमच्या हरिजीवर आम्ही हिंमत करून ही गाडी पकडलेली आहे. चालेल दादा, शुभेच्छा देतो. मग पहिल्याचं वगैरे कसं काय नियोजन? पहिल्याचं नियोजन निपुण आहे आहे का? काढू आम्ही. सध्या तर आम्ही घरचा फेरा मारतोय आता. ओके, बाकी नियोजन आम्ही तुम्हाला नंतर कळवतो. चालेल. धन्यवाद. धन्यवाद दादा.